नमस्कार चाळीसगावकरांनो, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या ब्रिजची व्यवस्था अतिशय खराब झाली होती, महापुराचं पाणी ज्या ब्रिजमुळे आडलं गेलं आणि अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला, त्याच्यातले काही प्रमाणात का असेना ते पाणी कमी करता आलं असतं, पण ह्या ब्रिजला ते पाणी जाण्यासाठी जागा नव्हती, म्हणून मोठ्या प्रमाणात चाळीसगावात पाण्याचा तो हाहाकाराचा एक भाग तो झाला। मधल्या काळात हा ब्रिज किती होईल अनेकदा प्रश्न उभे राहिलेत। काही राजकीय घोषणाही झाल्या असतील की हा ब्रिज मंजूर झाला, काय झाला, मला त्याच्यावर जायचं नाही। आपण या ब्रिजचं 7 मार्चला भूमिपूजन केलं आणि सांगितलं की आपण 100 दिवसात ब्रिज पूर्ण करू। खरं तर एक टार्गेट घेऊन आपण काम केलं, त्याच्या पुन्हा हाईट वाढवावी लागली, त्याच्या मंजुरीला अजून 15 दिवस वाया गेलीत आणि इथं पातोंड्याचा असलेला जवळचा नाला त्याचं पाणी इथून निघत नव्हतं। एवढ्या सगळ्या प्रचंड अडचणी असताना देखील मला काही लोकांनी विचारलं की 100 दिवसात ब्रिज पूर्ण कधी होणार होता, काय झालं। मला त्यांना उत्तर कामातूनच द्यायचं आहे। मला आरोप प्रत्यारोप कोणावर करायचे नाही, आपल्याला हे गाव बदलताना बघायचं आहे। आज 12-14 दिवस लेट झाले म्हणून मला काहींनी प्रश्न विचारले, मला त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना एकच सांगायचं आहे की 20-20, 25-25 वर्ष नगरपालिका ज्यांच्या ताब्यात दिली, आमदार खासदार झालेत, त्यांनी अनेक आश्वासनं दिली, परंतु 12-14 दिवस लेट झालं म्हणून मला हिशोब जागृत म्हणून विचारलं तर माझी जबाबदारी आहे की मी ती दिलगिरी व्यक्त करतो की 14-15 दिवस 20 दिवस हा लेट झाला, परंतु तो ब्रिज आता उद्या चाळीसगावकरांच्या सेवेत आपण पूर्णतः त्याला चालू करण्यासाठी उद्या लोकार्पण करत आहोत। यासोबत महिन्याभराच्या आत पुन्हा एक नवीन टार्गेट आपण घेतोय। 15 ऑगस्टला सिग्नल चौकापासून कोर्टापासून तर अगदी बायपासपर्यंतच्या अलीकडेपर्यंतचा रस्ता हा पूर्ण RCC काँक्रिटीकरण करून आपण पूर्ण करणार आहोत। बरेच लोक म्हणतात की एवढ्या कालावधीत कसं कमी होईल, काय होईल। जेव्हा तुमची नियत साफ असते, तुमचा विचार करण्याची पद्धत क्लिअर असते, कन्सेप्च्युअली आपलं ठरलं आहे की किती दिवसात कोणती कामं संपवायची आहे, तर तो अजेंडा राबवण्यासाठी कुठली अडचण येत नाही। तोच अजेंडा आपण आता राबवतोय। आपण लवकरात लवकर हा पूर्ण रस्ता चाळीसगावकरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण लोकार्पण करणार आहोत। यावर आता क्युरिंगचा टाईम जो काही जाईल, हा ब्रिज आता उद्या लोकार्पण होत असताना हेवी व्हेकल्स हा त्यांच्या नियमानुसार याला क्युरिंगला टाईम दिला पाहिजे, तो टाईम तो आता जाईल, परंतु जो शब्द आश्वासन आपण चाळीसगावकरांना दिलं होतं त्याचा एक पाऊल पूर्णत्वाकडे जाताना तो पूर्ण करताना आम्हाला आनंद होतोय। चाळीसगावकरांचे असे अनेक स्वप्न आहेत की या चाळीसगावच्या तितूर नदीवर अनेक लोकांनी बाजूलाच आपण तो ब्रिज पाहू शकतात। त्या ब्रिजची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर आता गोधड्या टाकलेल्या आहेत। मुंबईच्या धर्तीवर ब्रिज होईल, अनेक लोकांनी स्वप्न पाहिलीत, ती स्वप्न का पूर्ण झाली नाहीत, ती कोणामुळे पूर्ण झाली नाहीत, हा काहीतरी प्रश्न चाळीसगावकरांनी विचारला पाहिजे। या चाळीसगावच्या महापुरामध्ये कुठल्या तरी एका हुशार इंजिनियरने अशा पद्धतीने थडगे बांधून ठेवले की ज्यामुळे पूर्ण गावात पाणी शिरलं, परंतु कोणी काही चुका केल्या असतील, आपलं चाळीसगाव हुशार आहे, त्यांच्या चुकांवर पांघरून घातलं असेल, मला त्यातही बोलायचं नाही आहे, परंतु आता नवीन एक विकासाच्या पर्वामध्ये आपण या चाळीसगावमध्ये ही भर घालतोय। लवकरात लवकर प्रशासकीय इमारत चाळीसगावकरांच्या ताब्यात देतोय। चाळीसगावमध्ये मला आत्ताच एका जाणकार व्यक्तीने सांगितलं की 43 वर्षापासून एकही शासकीय इमारत या गावात पूर्ण झाली नाही, एकही इमारत नवीन होताना आम्हाला बघायला मिळाली नाही आमच्या जन्मापासून। आज एक्साईज असतील, सेंट्रलाइज बिल्डिंग असेल, पोलिसांच्या क्वार्टर्स असतील, प्रांत ऑफिस असेल, कृषी ऑफिस असेल, RTO कार्यालय असतील, ही सर्व कार्यालय सुसज्ज होताना पाहतोय। चाळीसगाव मला बदलवायचं आहे, यासाठी आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे। एक संघ होऊन माझा आपला सगळ्यांचा एकच संकल्प आहे की हे बदलतं चाळीसगाव लवकरात लवकर चाळीसगावांना दृष्टिक्षेपात येईल। मी तुम्हाला फार सांगत नाही, या 3 महिन्यात आपण एक चित्र बघाल की हे चाळीसगावमध्ये काहीतरी बदल घडताना दिसतोय। तो बदल काय असा एका दिवसात घडत नाही आहे, गेल्या अनेक